केंद्र सरकारने नव्याने आणलेला मोटार कायदा वाहन धोरणाच्या विरोधात ट्रक चालकांमधून तीव्र असंतोष निर्माण होत असून यापूर्वी इंधन वाहतूक चालकांनी संप केल्यानंतर या संपात इतर ट्रक चालकांनी देखील आंदोलन सुरू केले असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रेल्वे मालधक्का ट्रक चालकांनी ट्रक चालकांच्या आंदोलनास पाठिंबा देत आज स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलंय। एकता ट्रक चालक मालक संस्थेच्या नेतृत्वाखाली शेकडो रेल्वे मालधक्का ट्रक चालकांनी श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत केंद्र सरकारने ट्रक चालकांवरील अन्यायकारक नवा मोटार कायदा रद्द करावा, तसेच इतरांना ज्याप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन मिळते त्याप्रमाणे ट्रक चालकांना देखील सरकारने सेवानिवृत्ती वेतन द्यावे अशा मागणी करीत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन दिले। तसेच केंद्र सरकारने नवा मोटार कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे मालधक्का ट्रक चालकांनी दिलाय। यावेळी सलीम शेख रेल्वे मालधक्का ट्रक यांनी दिली माहिती। आज आम्ही श्रीरामपूर मालधक्का युनियन तर्फे इकडे आलेलो आहे। स्ट्रिंग छोडो आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे आणि हे स्ट्रिंग छोडो आंदोलन जे केंद्र सरकारने जो कायदा पास केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात का अपघात झाल्यावर 7 लाख रुपये दंड किंवा 10 वर्षाची शिक्षा। आज ड्रायव्हर जवळ 7,000 रुपये एक वेळेस नाही आहे, तो हे कुठून भरू शकणार आहे। आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आणि त्याच्याबरोबर आमची ही मागणी आहे का आम्हाला इतर यांच्यापेक्षा यांच्यासारखाच निवृत्ती वेतन भत्ता मिळावा ही आम्ही प्रमुख मागणी घेऊन इकडे आलेलो आहे आणि त्याचं निवेदन तहसीलदार साहेबाला इकडे दिलेलं आहे। तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।